आमच्यामध्ये तो हजर आहे। देवाच्या उपस्थितीमध्ये सुटका आहे, महान चमत्कार प्रभू फक्त त्याच्या उपस्थितीच्या द्वारे करत असतो। मला परवा दिवशी एक फोन आला, एक आजी फोनवरती माझ्याशी बोलत होत्या। ते म्हटले की प्रभूने माझ्या जीवनात एक साक्ष केली, ती साक्ष मला सांगायचं यासाठी मी तुम्हाला फोन केला। आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली। ते म्हटले की अनेक दिवसापासून मी एवढे आजारी होते, डॉक्टरकडे गेले, दवाखान्यामध्ये जाऊन पुष्कळ लोकांकडनं डॉक्टरांकडनं मी उपचार केला, परंतु मला त्या दिवशी अनेक महिन्यांपासून आरोग्य मिळत नव्हतं। आणि मग नेमकं त्या दिवशी एक YouTube वरती संदेश चालू होता आणि तो संदेश मी मनपूर्वक लक्ष देऊन ऐकला आणि त्यानंतर शेवटची प्रार्थना चालू होती। मग तो मी बेडवरती पडलेले होते, तो फोन घेतला आणि तो फोन माझ्या डोक्याला मी लावला। ती प्रार्थना चालू असताना फोन माझ्या डोक्याला लावला आणि जेव्हा ती प्रार्थना संपली तर प्रार्थना करत असताना असं मला वाटलं की कुठला तरी हात माझ्या डोक्यावर येते, तो मला स्पर्श करत आहे आणि ती प्रार्थना संपली आणि मी उठून चालायला लागले। तर देवानं इतकं अद्भुत काम माझ्या जीवनामध्ये केलं। आणि त्या मावशी सांगताना मी थक्क झालो की ज्यास लोक इथे येऊ शकत नाही तर देव मोबाईल मधनं त्यांच्या घरी पोहोचायला लागलेला आहे, मोबाईल मधनं। म्हणून बायबल सांगतं विश्वास धरशील तर देवाचं गौरव पाहशील। विश्वास धरा फक्त, बाकी काय नाही। पुष्कळ लोक काल मीटिंगला गेल्यावरती पण एक मुलगी समोर आली आणि तिचा भाऊ तिला घेऊन आला, तिची आई पण त्या ठिकाणामध्ये आली। आम्ही खास तुम्हाला भेटायला आलो कारण 2 वर्ष संधिवातापासून आमची मुलगी बेडवरती पडून ती चालत नव्हती, परंतु जेव्हा आम्ही प्रार्थनेसाठी विषय दिला या ठिकाणामध्ये आम्ही आलो, तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना केली, आज ही मुलगी चालत चालत मीटिंगच्या ठिकाणामध्ये आलेली आहे। असाधारण अशा प्रकारच्या गोष्टी देव घडवत आहे, जे आम्हाला माहित पण नाहीये, एक व्यक्ती आला तो सांगायला त्याची मुलं घेऊन आला, आम्ही खास तुमच्या मीटिंगसाठी आलो का तर माझी बहीण ज्या मृत्यूच्या दाढेमध्ये शेवटची घटका मोजत असताना वेंटीवरती होती, डॉक्टरने आशा सोडली होती, परंतु तुम्ही इथं प्रार्थना केली आणि माझी बहीण पूर्ण बरी होऊन आता देवाच्या गौरवामध्ये उभी आहे। लक्षात ठेवा, ज्या देवाची घोषणा करत आहोत तो असाधारण देव आहे। आणि म्हणून मी सुद्धा लगबगीनं मीटिंग करून परत एकदा इथे येत असतो का तर मला माहितीये की देव त्याच्या उपस्थितीमध्ये काहीतरी करणार आहे। कुणीतरी आलं त्यांनी सांगितलं 14 वर्ष लेकरू नव्हतं, 14 वर्ष, आणि डॉक्टरनं पण सांगितलं होतं की तुम्हाला लेकरू होणार नाही, घेऊन जा म्हटले घरी आणि आता काही उपचार करू नका। परंतु तो संदेश आम्ही ऐकला, त्या संदेशानंतर शेवटच्या प्रार्थनेत मी माझ्या पोटावरती हात ठेवलं आणि म्हटलं डॉक्टर सांगतं ते मी खोटं ठरवते आणि तुझ्या वचनावरती विश्वास ठेवते, आणि वचनावर विश्वास ठेवला। ते म्हणले माझ्या पोटामध्ये गर्भ आहे कारण प्रभूने ते घडवलेलं आहे। लक्षात घ्या, खूप साक्षी लोकांच्या जीवनामध्ये घडत आहे आणि मग लोक भेटल्यावर कळतात की देव इतकं अद्भुत रीतीने त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या परिवारात, त्यांच्या घरामध्ये, कोणीतरी सांगतं नोकरी गेली होती, नोकरी नव्हती, नोकरी लागली, कोण म्हणतं लग्न जमत नव्हतं, लग्न जमलं, कोण म्हणतं लेकरं होत नव्हते, लेकरं झाले। पुष्कळच्या गोष्टी प्रभू या दिवसामध्ये करत आहे। म्हणून लक्षात ठेवा, जगाचा विचार आम्हाला बिलकुल करायचा नाही। जगात काय चाललं आणि जगात काय घडणार आहे आम्हाला फक्त हेच माहिती, येशू काहीतरी करणार आहे। जग काय करतं, जगात काय चाललं, जगात कोणता संघर्ष आहे, उद्या काय होणार आहे, परवा काय होणार आहे, त्या गोष्टीचा विचार करायचा नाही। प्रभू काहीतरी करणार आहे आणि ज्यास देव काहीतरी करणार ही भावना आमच्यामध्ये असते ना, त्यास देव जगाला बाजूला करून तुम्हाला आशीर्वाद देत असतो। येशू ख्रिस्ताचा जन्म, या जन्मासंबंधानं इतक्या अद्भुत गोष्टी या दिवसामध्ये देव प्रगट करत आहे। आम्ही काल पण मीटिंगला 2 दिवस दोन्ही ठिकाणी नाताळचा संदेश दिला आणि नाताळचा संदेश दिल्यावरती बरेच जण आले, ते म्हटले की एवढं आमचं आयुष्य गेलं पण नाताळाचा संदेशातलं सिक्रेट आता आम्हाला कळायला लागलेलं आहे, आता आम्हाला कळायला लागलं। विद्वान लोक होते पण तरी सुद्धा प्रभू त्यांची भेट घेते। एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव मला प्रगट करतो म्हणून मी मोठा नाही, देव प्रगट करतो म्हणून तो मोठा आहे प्रियानो, लपून नाही ठेवत। तो गाढवाच्या मुखात न करेल
कोणाच्याही मुखातनं, आणि प्रभू विजय द्यायचा तर कोणाला पण द्या. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, देव नेहमी वापर करायचा तर गाढवाचा करतो बरं का. का गाढवाचा करतो माहिती का? गाढवाला ठाऊक असतं की मला ज्ञान नाही, माझ्याकडे काहीच नाही, ह्याला वाटतं माझ्याकडे काहीतरी, त्याचा वापरच होऊ शकत नाही. म्हणून शास्त्र सांगतं जगातले जे मूर्ख ते त्याने निवडले, शहाणे नाही निवडले. आणि मला असं वाटतं जगातला मूर्ख मी आहे म्हणून देवाने मला निवडलं. मूर्ख बनणं फार गरजेचं आहे. शहाणपणा घेऊन कोणी देवाच्या राज्यामध्ये चालू शकत नाही. मग आज आम्ही पाहणार आहोत पहिलं येशू ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्ता अशा मूर्ख लोकांना त्याने दिली. 2 वर्षानं ज्ञानी लोक येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्याचा शोध घेण्यासाठी त्यांना जायला 2 वर्ष लागली. 2 वर्ष बरं का, कारण राजानं 2 वर्षाच्या आतील बालक मारून टाकले. परंतु आज आम्ही पाहणार आहोत की येशू ख्रिस्त या जगामध्ये जन्माला आल्यानंतर आणि त्याचा जन्म प्रगट झाला, आणि तो कोणाला तर पहिल्यांदा या जगातल्या मूर्ख लोकांना त्यांनी प्रगट केलं. हे रहस्य दिलं त्याला, विद्वान ज्ञानी लोकांना नाही. लक्षात ठेवा, जर तुम्ही खूप ज्ञानी असाल, तर्क वितर्क सिद्धांत अमक तमक डोक्यामध्ये कल्पना करून प्रगट करा आणि आम्हाला दाखवून द्या, नाही का, आम्ही देव दाखवा 5 लाख रुपये मिळवा. आता ते 5 लाख मिळवण्यासाठी देव तुम्हाला ठीक आहे तुला 5 लाख ठीक आहे, लॉटरी आहे काय, तुला लागली तू दाखवली, चला याला 5 लाख मिळवायला पाहिजे, मी याच्या बरोबर येतो. अहो तुम्ही 5 लाख नाही तो म्हणतो मी राष्ट्र तुझ्या हवाली करून टाकेल. कोणाला देव प्रगट होतो? आज एक जे पंथ किंवा एक जे लोक आहेत की जे मूर्ख आहेत, आणि अशा मूर्ख लोकांना पहिली सुवार्ता कळाली. पहिली सुवार्ता येशूच्या जन्माची. ज्ञानी लोकांना कधीच सुवार्ता कळणार नाही, विद्वान लोकांना कधीच कळणार नाही. तुम्ही खूप अभ्यास करत बसला आणि तुम्ही म्हणाल की सायन्स मधनं पटवून द्या, इकडून पटवून द्या, तिकडून पटवून द्या. सायन्स मधून एक दिवशी तुला पटेल मनुष्य माती होता ना मातीला मिळाला. एकच सायन्स प्रूव्ह होतं जे बायबल मध्ये सांगितलं, माती आहे. तुझं मरणच तेवढं प्रूव्ह होणार आहे की माती मातीला मिळणार आहे. पण बायबल येशू ख्रिस्ताच्या जिवंतपणाचं प्रगटीकरण करतं, आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माचं सुवार्ता फक्त मूर्खच लोक स्वीकारू शकतात, शहाणे लोक नाही स्वीकारणार. शहाणे लोक शोध घेत बसणार आहे, जसं ज्ञानाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असेल. आणि एवढे ज्ञानी होते तर पोचले कुठं माहिती का? राजवाड्यामध्ये. कुठं पोचले? हेरोदाच्या घरी. आणि हेरोद कोण आहे? येशू ख्रिस्ताचा जन्मच त्याला नको आहे, त्याला येशूचा जन्मच नको आहे. कधी कधी आम्ही ज्ञानाप्रमाणे येशूचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, पण देव ज्ञानाला प्रगट होत नाही. एक वचन वाचूया. आज तुमचं टायटल राहील की देवाचा पुत्र प्रथम मेंढपाळाला प्रगटला, किंवा मेंढपाळाचा नाताळ. मेंढपाळांचा नाताळ किंवा देवाचा पुत्र मेंढपाळालाच का प्रगटला? लुकाचं शुभवर्तमान 2रा अध्याय आणि त्याची 8 पासून काही वचन वाचूया. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून ही की बाळंत्याने गुंढाळलेलं व गव्हाणीत ठेवलेलं एक बालक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा
समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. मी या गोष्टीचा पुष्कळ अभ्यास केला. देवदूतांचा पहिला समुदाय येतो आणि हा पहिला समुदाय ज्ञानी लोक जे ताऱ्यांचा अभ्यास करतात या ज्ञानी लोकांसमोर प्रगट झाला नाही. आणि समजा ज्ञानी लोकांसमोर प्रगट झाला असताना तर त्यांनी त्याच्यावर तर्क वितर्क एलियन आहे का आणखीन कोण आहे परग्रहावरचे का हे आहे का ते आहे का आणि मग ते त्याचं कुठल्या यानानं आले कुठून आले कसे आले त्यांनी त्याचा शोध घेत बसले असते. पण त्यानं आम्ही पाहतो धनगर रानामध्ये मेंढपाळ आणि खळप राखत बसलेले असेल. एक महत्वाचा मुद्दा यामध्ये तुम्हाला समजतो की देव शुभवर्तमान किंवा येशूचा जन्म कोणाला पहिल्यांदा प्रगट होतो. सगळेजण नाताळ साजरा करत आहे आणि नाताळच्या मॉलमध्ये आहे मंडळांमध्ये. जर तुम्ही शहरांमध्ये बघितलं तर आज ख्रिस्त जन्मोत्सवाचं एक मोठं पेव किंवा ज्याला मी म्हणेल एक मोठा उत्सव सगळीकडे केला जात आहे. पूर्वी जर तुम्ही बघितलं तर असं नव्हतं. 25 तारखेलाच नाताळ असायचा, कॅरल पण एकच दिवस असायचे. पण आता जर तुम्ही बघितलं लोकांची आत्मिक पातळी वाढत चालली आणि त्याचा शोध घ्यायला त्यांनी सुरुवात केली. काहीतरी करून ख्रिस्ताचा जन्म आम्हाला समजावा. आणि तुम्ही जेवढं ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न कराल तुम्ही इव्हेंट कराल. पण तिथे मी पाहतो की देव एकट्यानं इव्हेंट केला आणि तो इव्हेंट करत असताना येशूच्या जन्माच्या इव्हेंटच्या वेळेस वास्तविक पाहता त्या ज्ञानी लोकांना त्या देवदूतांनी प्रगट व्हायला पाहिजे. पण ज्ञानाला तो प्रगट झाले नाही. देवदूत 2 वर्ष त्याला त्या ज्ञानाला तरी सांगितलं पण नाही ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. परंतु शास्त्र सांगतं जे मेंढपाळ रानामध्ये त्याच परिसरामध्ये, ऐका शब्द फार सुंदर आहे, तिथं जिथं ख्रिस्त जन्म होता त्याच परिसरामध्ये कोणाला ख्रिस्ताच्या जन्माचं रहस्य प्रगट होतं? जे ख्रिस्त जिथं जन्मतो त्या परिसरामध्ये राहतात. लक्षात घ्या हा परिसर कोणता आहे हो. हा परिसर फार महत्वाचा आहे. काल मी तिथं संदेश दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की तो म्हटला की मी आणि त्या याकोबाच्या कुळातनं प्रगट होईल. गणाच्या पुस्तकामध्ये म्हटलंय तो याकोबातनं तारा उदय पावेल. कोणता परिसर? याकोब हा परिसर आहे. याकोबाच्या भोवती फिरणारं जीवन असलं पाहिजे. याकोबाचा काय अर्थ आहे विशेष? अशा कुठल्या प्रकारची गोष्ट याकोब आम्हाला शिकवतो? याकोब म्हणजे युक्तिबाज. ऐका बरं का, त्या परिसरात याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. परिसर सोडून गेला तुम्हाला ख्रिस्ताच्या जन्माचा आनंदच उपभोगता येणार नाही. आणि मग तुम्हाला 2 वर्ष वाट पाहावी लागणार आहे आणि 2 वर्षानंतर सुद्धा तुम्ही चुकीच्या गोष्टीमध्ये जाणार जिथं येशूचा जन्म झालाच नाही. म्हणजे तुमचा सगळा शोधच व्यर्थ जाणार आहे. पण त्या मेंढपाळांचं वैशिष्ट्य काय माहिती का? जिथं ख्रिस्त जन्मला त्या परिसराभोवती तो फिरत राहिलेला आहे. आता याकोब या शब्दाचा अर्थ युक्तिबाज व्यक्ती. आणि युक्तिबाज व्यक्ती, ऐका ते स्टोरी सगळ्याला माहिती आहे. इसाक म्हातारा झाला आणि म्हातारा झाल्यानंतर त्यानं काय केलं? त्या एसावाला सांगायला लागला की बाबा आता मी म्हातारा झालो आणि मला तुला आशीर्वाद द्यायचा आहे. आणि आशीर्वाद द्यायचा तू रानामध्ये जा आणि एक हरण पकडून आण आणि त्या हरणाला काप आणि त्याचं कालवण करून तुम्हाला खायला घाल. आणि हा जो एसाव आहे तो बापाचा शब्द ऐकून रानात गेला. आणि युक्तिबाज याकोब रानात न जाता त्याच्या बापाच्या भोवतीच राहिला. बरं का, बापाच्या भोवतीच राहिला. आशीर्वाद म्हणजे आनंद. मेंढपाळाला दूत प्रगट झाले आणि त्या दूताने त्यांना शुभवर्तमान सांगितलं. इथं सुद्धा आता याच्यामध्ये येशूचा उगम व्हायचा आहे. आशीर्वाद मिळणार आहे गणनामध्ये. याकोबाच्या कुळातनं त्याचा जन्म होणार आहे. मग याकोबाच्या कुळातनं का? एसावाने तर बापाची सेवा केली. एसावाच्या कुळातनं व्हायला पाहिजे, याकोबाच्या कुळातनं का? याकोबाच्या कुळात देवाने असा अनुग्रह का केला? कारण देवाला त्याचे लोक त्याच्याच परिसरामध्ये कळप घेऊन फिरणारे पाहिजे. त्याच्याच परिसरामध्ये कळप राखला पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा कळप घेऊन दुसरीकडे कुठे गेला तर तुम्हाला ख्रिस्त जन्म प्रगटच होणार नाही ना. कळप तुमचा घेऊन, कळप म्हणजे तुमचं कुटुंब आहे.
तुमच्याकडं तुमचं कुटुंब आहे. तुमच्या कुटुंबाला जर ख्रिस्ताचा जन्म प्रगट व्हायला पाहिजे तर तुमच्या कुटुंबाकडे युक्ती असली पाहिजे. कोणती युक्ती? याकोबानं केलेली युक्ती. काय युक्ती आहे? बापाला हरण पाहिजे, पण याकोबानं जवळच राहून काय केलं तर त्यानं त्याच्यातलं करडू आणून दिलं. आणि मी पुष्कळ वेळा विचार करत होतो, बऱ्याच वेळा मी याच्यात संदेश पण दिला. त्याच्या बापाची फसवणूक त्याने केली. बापानं पण ओळखलं बरं का. तो म्हणतो वाणी याकोबाची आहे, वास मात्र. मग त्याच्या बापाला हरणाचं आणि बोकडाचं मांस पण कळत होतं, पण देव काहीतरी रहस्य सांगत असतो बरं का याच्यामध्ये. मग पुन्हा आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जावं लागतं, जिथं कायनानं अर्पण केलं आणि जिथं हाबेलानं अर्पण केलं. कायनाचं अर्पण शेतीमधलं उत्पन्न आणि हाबेलाचं अर्पण कोकरू आहे. आणि जे कोकरू याकोबानं दिलं होतं प्रतिकात्मक सांगितलं गेलं, आशीर्वाद मिळण्यासाठी कोकऱ्याचीच गरज आहे. कोकऱ्याच्या भोवती तुमचं फिरणं असलं पाहिजे. तुमचा कळप, तुमचं कुटुंब, तुमचं घर, तुमची लेकरं, तुमचा परिवार, तुमची नोकरी, तुमचा बिझनेस हा फक्त कुठं असला पाहिजे तर येशूच्या परिसरामध्ये असला पाहिजे. दुसऱ्या भाषेमध्ये मी सांगेल, देवाच्या वचनाभोवती फिरणारं तुमचं जीवन असलं पाहिजे. म्हणून आम्ही पाहतो तो कुठे जन्मणार आहे? बेथेलहेम मध्ये त्याचा जन्म असणार आहे. बेथेलहेम. ते लोक बेथेलहेम त्यांनी सोडलं नाही, बेथेलेमातच ते राहिलेले आहेत. त्यांना माहिती इथे येशूचा जन्म होणार आहे. बेथेलेम म्हणजे भाकरीचं घर. कान देऊ नये का? जे लोक आज हा संदेश युट्यूब वरती जाईल, मला तुम्हाला सांगू द्या, अशा मंडळीमध्ये राहा की ज्या मंडळीमध्ये देवाचं वचन असेल, फंक्शन नसेल, इव्हेंट नसेल. फंक्शन नको आहे, वचन असलं पाहिजे. जे वचनाच्या भोवती राहतात त्यांना ख्रिस्ताचा जन्म प्रगट होणार आहे. आणि जे वचनापासून लांब आहे त्यांना इव्हेंट दिसणार आहे. त्यांना असं वाटतं एक इव्हेंट आहे. काय इव्हेंट? नाता आला, चला आता पूर्वी एक दिवस कॅरल करत होते, आता महिनाभर कॅरल करावं लागतं कारण गरज एवढी आहे. इव्हेंट झाला त्यांचा, एक इव्हेंट झाला म्हणजे नाताळ झाला, कॅरल झालं, सगळं संपलं. मग ख्रिस्त प्रगटला का? येशूचं प्रगट होणं. जर तिथं वचन वाचा बरं 8व्या वचनामध्ये, त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते, तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज, त्या प्रभूचं तेज त्यांच्या भोवती प्रकाशलं आणि त्यांना मोठी भीती वाटली. जर ख्रिस्ताचा जन्म प्रगट झाला किंवा ख्रिस्त तुम्हाला समजला, येशूच्या जन्माचं वैशिष्ट्य काय माहिती का? या मेंढपाळांच्या भोवती दूतांनी आपला प्रकाश टाकला आणि प्रकाश टाकल्याबरोबर ते घाबरले. मग तिथं प्रकाश नव्हता का? त्यांनी शेकोटी पेटवली. ते काही झोपलेलं नाही, ते कळप राखत होते. म्हणजे शेकोटीला बसून आपल्या कळपाची निगा राखण्याचं काम. तिथे एक प्रकाश होता, पण आजचा प्रकाश त्या प्रकाशापेक्षा वेगळा आहे. आणि लक्षात घ्या, मी तुम्हाला का म्हटलं बेथेलहेम म्हणजे भाकरीचं घर. भाकरीच्या घराभोवती तुम्ही असाल ना तर ख्रिस्ताचा जन्म तुम्हाला समजणार आहे. आणि ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस देवदूतांनी प्रकाश टाकला. प्रकाश टाकल्याबरोबर त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली. ऐका, मेंढपाळांना ज्या ख्रिस्ताचा प्रकाश मिळाला त्यांच्यामध्ये देवाविषयीची भीती उत्पन्न झाली. म्हणून ख्रिस्ताच्या जन्माचं आणि आत्मिक भय किंवा ज्याला असं म्हणेल परमेश्वराचं भय ज्या व्यक्तीमध्ये जागं झालं ना त्याला ख्रिस्ताचा जन्म समजलेला आहे. परमेश्वराचं भय जागं होणं म्हणजे आम्ही देवाच्या वचनापासून दूर आहोत का? लक्षात घ्या, प्रार्थना करणं, चर्चला जाणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला देवाचं भय असल्याचं शिकवत नाही. परत मी तुम्हाला सांगतो, मी प्रार्थना करतो, मी चर्चला जातो, देवाचं भय म्हणून नाहीये. काही गोष्टी आमच्या शरीराला त्याची सवय लागलेली असते. पण मला एक सवय, मी रात्री कितीला पण झोपलो ना तर बरोबर 5 वाजता मला जाग येतेच. आणि मला मोठा प्रश्न पडायचा की असं कसं होतं, मी 3ला झोपलो तरी मला 5ला जाग येते. मग एकदा ते वाचलं तर त्या वाचण्यामध्ये जे मेडिकलचा एक सर्वे आला होता त्याच्यामध्ये म्हटलं की माणसाच्या डोक्यामध्ये एक घड्याळ आहे आणि ते बरोबर घड्याळ त्याच वेळेला त्याला उठवतं. मग मला समजलं, अरे हे माझं घड्याळ मला उठवतं. तसं तुम्हाला त्या रविवारी चर्चला जाता येईल, तुमचं घड्याळ आहे म्हणून तुम्हाला चर्चला घेऊन, देवाचं भय म्हणून नाही. ते सांगतं रविवारी चर्चला जायला पाहिजे.
पण ज्याला देव समजतो ना तो भययुक्त होऊन परमेश्वराकडे जातो. प्रियानो, देवाचं भय त्याच्यामध्ये असतं प्रत्येक कृती करताना. शास्त्र काय सांगतं, तू परमेश्वराच्या मंदिरात पाऊल टाकशील त्यास तू सावधानतेने पाऊल टाक. हे देवाचं भय आहे. देवाचं भय तुम्ही पाऊल टाकताना पहिल्यांदा मंदिरात पडणारं पाऊल तुम्हाला, मी जी गोष्ट सांगतो ना ती जुन्या कराचा आधार घेऊन तुम्हाला सांगत आहे. याजकाला परमपवित्र स्थानामध्ये प्रभू सांगतो की तुला जायचंय, पण तू जात असताना त्या याजकाला परमपवित्र स्थानात वर्षात एकदा जाताना त्या याजकाच्या पायाला दोरी बांधत होते आणि घुंगर लावत होते. का तर याजकानं केलेलं अर्पण मान्य केलं म्हणजे इस्रायल लोकांच्या पापांची क्षमा झाली. त्यामुळे याजक परमपवित्र स्थानामध्ये जाताना त्यांच्यामध्ये भय होतं. न जाणो या ठिकाणात केलेल्या पापामुळे जर देवाने मला दंड दिला तर मी तिथेच मरून पडणार आहे, लोक पण परमपवित्र स्थानात येणार नाही. मग कुत्र्याला ओढावं तसं याजकाला ओढून बाहेर काढत होते. का? कारण देवाचं भय इतकं भयानक आहे की तो म्हणतो पाऊल टाकताना मी असं पाऊल टाकणार आहे की न जाणो मंदिरात मी परत जिवंत येईल का नाही ही शाश्वती नाही. कारण त्यांना देवाचं भय होतं. देव जिवंत आहे, तो आमचं जीवन, आमचे विचार, आमच्या कृती, आमचं प्रत्येक पाऊल तपासत असतो. म्हणून लक्षात घ्या, ज्या तुमच्यामध्ये देवाचं भय निर्माण होतं ना त्या समजायचं की तुमच्यामध्ये ख्रिस्त आलेला आहे. तोपर्यंत नाही प्रियानो, तोपर्यंत तुम्ही नाताळ केलेले आहे. पण ते नाताळ तत्वाला किंवा तथ्याला धरून नाहीये. नाताळचा सिद्धांतच कळालेला नाहीये. नाताळ आम्ही करतो पण आमच्यामध्ये दारूबाजी, आमच्याकडे व्यसन आहे, आमच्याकडे व्यभिचार आहे, आमच्याकडे जारकर्म आहे, आमच्याकडे अमंगळ गोष्टी आहेत, पण आमचा नाताळ आहे. मग तुम्ही तर ज्ञानी, तुम्ही शोधलंय कुठून तरी वचनामध्ये काढून, काहीतरी वचनाचा तर्क तुम्ही काढून ठेवला. तुम्हाला काय वाटतं काहीतरी केलं तर मी स्वर्गामध्ये जाणार. काही करून स्वर्गात नाही जाऊ शकत हो. कोणी सांगितलं तुम्हाला? शास्त्रात असलेलं पुष्कळ जण जाण्याचा प्रयत्न करेल पण त्यांच्याच्याने जावणारच नाहीये. देवाची इच्छा आहे सगळ्यांनी स्वर्गामध्ये यावं, पण सगळ्याला प्रवेश मिळणारच नाही. काय मिळणार नाही? कारण तथ्यावरती तुम्ही जगत आहात. काही तर्क तुमच्यामध्ये गृहीत धरून चाललेला आहे. काही पण केलं तर मी स्वर्गामध्ये पोहोचणार आहे. पण ख्रिस्ताचा जन्म, पहिलीच गोष्ट, जे परिसरामध्ये राहतात म्हणजेच वचनामध्ये राहतात त्यांच्यामध्ये आम्ही पाहतो देवाचं भय निर्माण होतं. वचनामध्ये राहायला पाहिजे. आमच्यामध्ये जर येशू आहे, येशूचा जन्म झाला तर कोणती गोष्ट बोलण्याच्या अगोदर, वाईट कृती करण्याच्या अगोदर पहिल्यांदा आम्हाला कळतं अरे देव पाहत आहे. येशूचा जन्म आहे. ज्यास तुमच्यामध्ये येशूच नसतो ना तुमच्यामध्ये कुठलीच भीती नसते. म्हणून लक्षात ठेवा, त्या मेंढपाळांना देवानं प्रगट केले याचं कारण काय? ते त्याच परिसरामध्ये राहिले. लक्षात ठेवा, काही केलं तरी परिसर सोडायचा नाही. आमेन म्हणाल का? परिसर सोडू नका. सैतान तुम्हाला परिसरापासून दूर घेऊन जातो. पहिलं त्याचं काम काय? एक मनुष्य यरुशलेम सोडून म्हणजे परिसर सोडून, एक मनुष्य यरुशलेम सोडून यरीकोकडे जात असताना तो सारखा तुम्हाला डिस्टर्ब करतो. तुम्ही चर्च मध्ये आला की तुमच्याकडे कोणाचं लक्ष नाही, तुम्हाला कोणी विचारतच नाही, आम्हाला कोणीच बघत नाही, आमचं कोणीच परवा करत नाही. तुम्ही लोकांना बघण्यासाठी आला का देवाला भेटण्यासाठी आला? आणि देवाला भेटायला येणारा व्यक्ती त्याच्या डोक्यात फक्त देवाचेच विचार असतात, फक्त देवाचे विचार. आता देवदूत तिथं प्रगट झाले, मी ते वाचलं ना, इतकं सुंदर वाटलं ना. ते देवदूत आले आणि देवदूत येऊन त्यांना सुवार्ता सांगताना ते धनगर खाली कोसळले प्रकाश आल्याबरोबर. ते प्रकाश आल्यावर ते खाली पडल्याबरोबर पहिली जी टीम, पहिला जो संघ आहे आणि तो संघ आला आणि त्या संघानं शुभवर्तमान सांगितलं, याने स्वीकारलं. ऐका, फार सुंदर आहे. याने स्वीकारलं, या देवदूताने स्वीकारलं आणि स्वीकारल्याबरोबर दुसरी देवदूताची टोळी आली. असं लिहिलंय ना तिथं. काय लिहिले वाचा बरं, तुम्हाला समजेल. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला. कधी प्रगट झाला? पहिलं शुभवर्तमान गेल्यावर. आणि त्यांनी पहिलं शुभवर्तमान स्वीकारतात का नाही हे पाहण्यासाठी देवदूताची टोळी तिकडे थांबलेली. यांनी शुभवर्तमान स्वीकारलं पाहिजे, यांनी सत्य स्वीकारलं पाहिजे. म्हणून तर शुभवर्तमान पहिल्यांदा कोणाकडे गेलं माहिती का? जे धनगर आहेत, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, ज्यांच्याकडे ज्ञान नाही, अशा लोकांकडे शुभवर्तमान गेलं आणि ते इतके घाबरले, त्यांनी पटकन शुभवर्तमान स्वीकारलं आणि पटकन शुभवर्तमान स्वीकारल्याबरोबर दुसरी देवदूताची टोळी आली.
त्यात देवदूत, मला तर वाटतं ते देवदूताची टोळी विचार करत असेल अजून कुठं प्रगट व्हावं, पण त्याला जसं ख्रिस्ताला जन्म घेण्यासाठी कुठं जागा मिळाली नाही ना, तसं या देवदूतांना सुद्धा या जगामध्ये शुभवर्तमान सांगण्यासाठी चांगले लोकच सापडले नाही. त्यांना कळलं सगळ्यात चांगले लोक जे शुभवर्तमान स्वीकारणारे कोण आहेत, हे धनगर, हे जे आणि मेंढराची राखण करणारे आहेत ना, हे सामान्य, यांची विचारसरणी सामान्य, हे देवाचे दूत पाहिल्याबरोबर ते खाली पडले. आता ज्ञानी असते तर त्यांनी पहिल्यांदा म्हटले असते देवदूत आहे का एलियन आहे, पडायचं तर सोडा. देवदूताला त्यांनी घाबरवलं असतं नाही, पकडा 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 पकडा. देव अशाच लोकांना प्रगट होतो जे सामान्य विचाराचे लोक असतात. प्रिया, अतिशय सामान्य विचार, साधारण विचाराचे लोक, साधारण विचारांमध्ये जीवन जगा. या धनगरांसंबंधानं जर तुम्ही त्या ठिकाणामध्ये पाहिलं तर प्रभूचं तेज त्या ठिकाणामध्ये प्रगट झालं. आणि 8 वचन परत वाचा. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. आपले कळप राखीत होते तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचं तेज त्यांच्या भोवती प्रकाशलं आणि त्यांना मोठी भीती वाटली. दुसरी गोष्ट, या धनगरानं कळपाचं राखण करत असताना त्यानं तो परिसर सोडला नाही ज्या परिसरामध्ये ख्रिस्ताचा जन्म होता. आता ज्या परिसरामध्ये तुम्ही ख्रिस्ताचा जन्म अनुभवता, दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, जिथं तुम्हाला वचन सांगून येशू प्रगट केला जातो. ऐका, शास्त्र काय सांगतं माहिती का, तुम्ही माझ्यामध्ये माझी वचन, येशू आमच्यामध्ये वचनाच्या रूपानेच प्रगट होणार आहे. मग देवदूत कुठं प्रगट होतात, सुवर्तमान किंवा ख्रिस्ताचा जन्म कुठं प्रगट होतो, जिथं वचनाचा प्रसार केला जातो. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जिथं वचनाचा प्रसार आहे तिथंच ख्रिस्त प्रगट होतो, बाकीच्या ठिकाणी नाही प्रगट होणार आहे. वचन केलं पाहिजे ना तिथं मुख्य, बाकीच्या गोष्टी गौण आहेत. हा ठीक आहे. हा आता तिथं काय दिलं की जगाला होणारा मोठा आनंद, देवदूतांनी सांगितलं जगाला होणारा मोठा आनंद. देवदूत सांगतात लोक या दिवसामध्ये कशात आनंद शोधतायत, देवाचा आनंद या मूर्ख लोकांना किंवा ज्यांच्याकडे ज्ञान नाही, हे मेंढरं राखणारे, कळप राखणारे लोक, यांना आनंद हा शब्दच माहित नाही. त्यांचा आनंद फक्त त्यांची मेंढरं वाढली एवढाच आनंद. त्यांचा आनंद काय, आज मेंढरांना दुसरीकडे चारायला घेऊन गेलो, हा त्यांचा आनंद. किती मेंढर होते, किती झाली, हा त्यांचा आनंद. पण त्यानं दाखवलं याच्यापेक्षा सुद्धा एक वेगळा आनंद आहे आणि तो आनंद मी तुम्हाला देणार आहे. आणि तो आनंद देत असताना आनंद नंतर सांगितला, पण पहिल्यांदा भय उत्पन्न केलं. लक्षात घ्या, देवाचा आनंद कधी मिळतो, पहिले तुमच्यामध्ये भय आल्यावर मग आनंद मिळतो. लगेच नाही त्या आनंद मिळत. लोकांना वाटतं लगेच आनंद मिळाला पाहिजे, नोकरी लागली पाहिजे आनंद मिळाला पाहिजे, लेकरू व्हायला पाहिजे आनंद मिळाला पाहिजे, घर मिळालं पाहिजे आनंद व्हायला पाहिजे, आरोग्य मिळालं पाहिजे म्हणजे आनंद मिळायला पाहिजे. लक्षात घ्या, जोपर्यंत भय निर्माण होत नाही तोपर्यंत आनंद निर्माण होत नाही. आनंदाची सुवार्ता नंतर, पहिल्यांदा ते घाबरले, भीती वाटली त्यांना. आणि का भीती वाटली, त्याचं कारणच आहे त्यांच्यावरती देवाचं तेज प्रगटलं. ऐका, माणसामध्ये भय कधी निर्माण होतं माहिती का, ज्या दिवशी त्याला वचनाची खोली समजते. तुझं वचन माझ्या पावला करता दिवा, माझ्या मार्गावरती प्रकाश आहे. आता देवदूत येऊन प्रकाश टाकणार नाही, मग देवदूताचं काम कोण करतं, सेवकगण, जे सेल ग्रुप चालवणारे देवाचे निवडलेले लोक आहेत. तुम्हाला माहित पण नाही, देवानं तुम्हाला देवदूत म्हणून जगामध्ये पाठवलेलं आहे, प्रगट करण्यासाठी, ख्रिस्त प्रगट करण्यासाठी, ख्रिस्ताचा प्रकाश लोकांना द्यावा. आणि त्यांना ख्रिस्ताचा प्रकाश मिळाल्याचं चिन्ह काय, ऐका, एखाद्या व्यक्तीला ख्रिस्ताचा प्रकाश, येशूच्या जन्माचा प्रकाश त्याला मिळाला, कसं काय ओळखणार, त्याच्यामध्ये भीती निर्माण झाली ना. पूर्वी तो पित होता, आता पित नाही, भीती वाटते त्याला, का तर तुम्ही देवाचं वचन सांगितलेलं आहे. तो देवाच्या मंदिरात पाऊल टाकताना तो नाही, इथं परमेश्वराचं मंदिर आहे, आता इथं नाही मला त्या गोष्टी करता येणार. तू परिसरामध्ये, इथं मग पाठी नाही लिहावं लागणार, हे देवाचं मंदिर आहे, इथं गुटखा खाऊ नका, इथं थुंकू नका, इथं दारू पिऊ नका. इथं येतानाच तो घाबरत येतो, अरे इथं जिवंत देवाकडे आलेलो आहे आणि हा देव इथं आहे वचनाच्या द्वारे. इथं आल्यावर लोक आपोआप बदलतात वचनाच्या द्वारे. काल तिथे इंट्रोडक्शन करताना त्या व्यक्तीने सांगितलं की कालपर्यंत लोक पिक्चर मधले हिरो आणि त्या हिरोचे फॅन होते, परंतु आता पहिल्यांदा
असा कालखंड आला. ही अशी व्यक्ती आहे की लोक आता हिरोचे फॅन नाही तर ते पास्टर टेलरचे फॅन आहे. याचं कारण काय? ऐका, याचं काय, ते फॅन खड्ड्यात घाला, फॅन नको. हा, फॅन पडतो वरून खाली, हा, गरगर फिरता फिरता पडतो. ते नाही, तो त्यांनी एक गोष्ट बोलली. हे का घडलं? कारण ते लोकांना खोलमध्ये नेऊन देवाच्या वचनाच्या इतकं जवळ नेतात की लोक बदलायलाच पाहिजे. हे देवाच्या वचनाचं काम. याला प्रकाश पाडणं म्हटलेलं आहे. हा तर्क नाही सांगत मी, इकडचं तिकडचं काढून तुम्हाला तिथं नेऊन बुडवायचं. हे आहे असं, हे तुम्हाला स्वीकारावं लागणार आहे. ख्रिस्ताचा जन्म आहे तो. आणि ज्यावेळेस तिथं जातात ना लोक, त्यांचं प्रतिबिंब त्याला दिसायला लागतं. नाही, अरे मला बदलायला पाहिजे, हे नाही मी, हे माझा स्वभाव, हे माझे विचार निघून गेले पाहिजे. मग लोक रडतात, पश्चाताप करतात, मग देवाच्या जवळ येतात. देवदूतांनी तेच काम केलं, त्यांनी प्रकाश टाकला. ऐका, नाताळ साजरा करताना जे लोक अजून प्रकाशामध्ये नाही त्यांच्यावरती तुम्हाला प्रकाश टाकायचं म्हणजे तुमचा नाताळ आहे. कसला नाताळ? कॅरल करून, कॅरल नंतर देवदूत गायला. बरोबर, वाचावर ते वचन केव्हा आले देवदूत? त्या परिसरात, हा, त्या परिसरात इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला. आणि देवदूत म्हणजे कॅरल कधी झालं? आधी शुभवर्तमान, मग आम्ही आधी कॅरल आणि राहिले वेळ तर शुभवर्तमान. पण बिब्लिकली नाताळ कसा आहे? आधी शुभवर्तमान. काय शुभवर्तमान आहे? वाचा बरं शुभवर्तमान आता 10व्या वचनामध्ये. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. तीही की तुमच्यासाठी. कुणासाठी? तुमच्यासाठी. काय शुभवर्तमान आहे? जगाला होणारा मोठा आनंद, सर्वांसाठी आनंद आहे. आनंद एका व्यक्तीसाठी, एका चर्चसाठी नाही, आनंद सर्वांसाठी आहे. आणि कसा आनंद असणार आहे माहिती का? शास्त्र काय सांगतं? जगाला होणारा मोठा आनंद. पहिले शुभवर्तमान काय? आज तुमच्यासाठी. कोणासाठी? जे मूर्ख आहेत त्यांच्यासाठी, बरं का. म्हणून तर म्हटलं मी, या मेंढपाळांना पहिली सुवर्तमान का स्वीकारलं? कारण ते मूर्ख होते. आणि मोशेला सुद्धा देवानं तोपर्यंत सेवेसाठी बाहेर काढलं नाही जोपर्यंत तो मेंढपाळ झाला नाही. आधी तो होता डॉक्टरेट असणार, डॉक्टर मोशे. तिथं मग त्या फारोच्या राजवाड्यामध्ये त्याच्या नावापुढे डिग्री होती डॉक्टर मोशे, कारण त्यानं PhD केलेली होती असं म्हणतात बायबलच्या अभ्यासात. त्याची डॉक्टरेट होती. देव म्हटलं, या डॉक्टरला तोपर्यंत मी प्रगट होणार नाही जोपर्यंत हा मेंढर चारत नाही. मग 40 वर्ष मेंढर चारायला लावली. आता झाला मूर्ख. आणि त्याच्या अगोदर तो तर्कानं लोक मारत होता, भांडण करायला गेलं. मला माहिती आहे ना कशी तलवार चालवायची. इकडे काय झालं? त्याने मारलं आणि इकडे त्याला 2 झापडा आलेल्या, 2 झापडात अडवा. का? त्याला माहिती मारायचं कसं. दुसऱ्यांदा परत गेला, आपापसात भांडायला लागले. ए गब्बस, तू त्या मुकादमाला तसं मारलं तसं मला. म्हणतात ना, शहाण्याचा चाकर व्हावं पण मूर्खाचा धनी होऊ नये. मोशेला उशिरा कळालं ते. त्या मूर्खाचा धनी तो झाला, घाबरला, रानामध्ये पळून गेला. रानामध्ये मेंढर चारायला लागले. आता सगळं ज्ञान निघून गेलं. मेंढरांची भाषा समजायला लागला, मेंढरांची भाषा बोलायला लागला. आणि तेवढ्यात देव प्रगट झाला. तिथं पण प्रकाश. येते का लक्षात? तिथं गेला, मेंढर सोडली खाली, वर गेला. वर गेल्यावर त्याने तिथं प्रकाश पाहिला. तिथं पण तो घाबरला. प्रकाश प्रत्येक माणसामध्ये भीती आणतो. तसं जेव्हा तुम्ही मूर्ख बनता तेव्हा प्रकाश येतो. शहाणे बनण्याचा प्रयत्न केला तर प्रकाश येणारच नाही. कधी कधी आम्ही इतके शहाणे बनतो, आमच्याच मनाप्रमाणे निर्णय घ्यायला सुरुवात करतो. आम्हाला वाटतं तसं. तुम्हाला नाही प्रगट होणार तो ख्रिस्त. या मेंढपाळांना तो प्रगट झाला. याचं कारण का? तर ते मूर्ख होते प्रियानो. ती मूर्खता आमच्यामध्ये यायला पाहिजे. आम्ही ज्ञान घेऊन कधीच प्रभूच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. आम्हाला देवाचं दर्शनच घडू शकत नाही. जर प्रभूचं खरं दर्शन घडायला पाहिजे तर आम्हाला मूर्ख बनावं लागेल. मग कोणी तुम्हाला मूर्ख म्हणलं तर वाईट कशाला वाटून घ्यायचं नाही. आम्ही म्हणतो मी काय मूर्ख आहे? अहो, मूर्ख म्हणजे तुमची पदवी आहे, तुमची डिग्री आहे. विश्वासणाऱ्या लोकांची डिग्री काय? मूर्ख. फुल. ऐका, आणि ते किती महत्वाचे ते तुम्हाला सांगतो. म्हणजे देव त्या पदाला किती महत्व देतो. मग तो म्हटला, कोणी आपल्या भावास अरे मूर्खा म्हटला
म्हणजे तुमची मूर्खपणाची पदवी ही तुमच्यासाठी भूषण आहे. जर तुमच्या आता समजा राज्यपालाला जर कोणी शिव्या द्यायला लागलं तर त्याला आतमध्ये जेलमध्ये, तसं देवानं तुम्हाला मूर्ख म्हणायचं पण जगातल्या लोकांनी तुम्हाला बिलकुल मूर्ख म्हणायचं नाही. का? कारण देवानं दिलेली ती तुम्हाला पदवी आहे. आणि का देव तुम्हाला पदवी देतो? तुम्ही तर्कावर जीवन जगत नाही. म्हणतो तो जगातले ज्ञानी यांना लाजवण्यासाठी मी मूर्खते निवडले. या मेंढपाळांना देवानं निवडलं, त्याचं खरं शुभवर्तमान त्यांच्यामध्ये पोहोचावा. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या देवाच्या प्रकाशामध्ये तुम्ही चालताना त्यास तुमचं अस्तित्व संपलं पाहिजे. सगळ्यांच्या बाबतीमध्ये लिहिलं गेलेलं आहे. त्यानं पेत्राला सांगितलं की तुम्हाला 3दा नाकारशील. थोमा संबंधानं बोललं की थोमा म्हटला जोपर्यंत मी तुझ्या कुशीत हात घालत नाही आणि तुझ्या हातामध्ये बोट घालत नाही तोपर्यंत मी आणि तुला तू ख्रिस्त आहे म्हणून कबूल होत नाही. पण कोणते धनगर, कोणते त्यांचं नाव काय, त्यांचं आडनाव काय, कुठं राहत होते, काही लिहिलं नाही. का? कारण ज्यांचं अस्तित्व नसतं देव त्यांनाच प्रगट होत असतो. अस्तित्व नसलं पाहिजे. हो, तुमची आयडेंटिटी नसली पाहिजे. मुळामध्ये आम्ही सगळे आयडेंटिटीसाठी झगडत असतो. माझं अस्तित्व, मी दिसलं पाहिजे लोकांना, मी कोण तरी आहे. मग तुमच्याकडे ख्रिस्त येऊ शकत नाही, तुम्ही कोणीच नसलं पाहिजे. म्हणून नारायण वामन टिळक म्हणतात पुष्कळ अजूनही उन्हा प्रभू मी, मला आयडेंटिटी अजून पण नाही. आणि पौल पण म्हणतो मला पण आयडेंटिटी नाही, जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे, ही त्याची आयडेंटिटी आहे. तुमची आयडेंटिटी हीच आहे, तुम्हाला वेगळं पण असू देऊ नका. म्हणून म्हटलं मेंढपाळांचा तो नाताळ कसला नाताळ आहे, ते मूर्ख बनले, त्यांच्यामध्ये देवाचं भय आलं. आता काय म्हणतात 10व्या वचनामध्ये, तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. सर्व लोकांना काय होणार आहे? मोठा आनंद होणार आहे. झाला नाही बरं का, आनंद होणार आहे. कसं काय आनंद होणार आहे? ज्यांच्याकडे शुभवर्तमान जातं त्यांनाच आनंद होतो. पहिला आनंद तुमच्याकडे आला का? तर तुमच्याकडे पहिल्यांदा शुभवर्तमान आलेलं आहे. अजून जगाकडे आनंद नाही, त्यांच्याकडे प्रॉब्लेम आहे, त्यांच्याकडे समस्या आहे, त्यांच्याकडे आजारपण आहे, त्यांच्याकडे व्याधी विकार आहे, त्यांच्याकडे फायनान्शियल क्रायसिस आहे, त्यांच्याकडे बिझनेसमध्ये फेल्युअर आहे, त्यांचं शरीर व्याधी विकारांचं घर आहे. कारण त्यांना शुभवर्तमान सांगणारं कोणी नाहीये. डॉक्टर पण त्यांना नकारात्मक बोलतात. डॉक्टर म्हणतात की तुमच्या किडन्या पहिले काम करणार नाही. डॉक्टर गर्भाशय पाहतात आणि ते सांगतात आता तुम्हाला लेकर होणार नाही, तुमच्या गर्भाशयामध्ये गाठ आहे. डॉक्टर सांगतात तुमच्या छातीमध्ये गाठ आहे. त्यांच्याकडे शुभवर्तमान नाहीये. पण शुभवर्तमान ज्या येतं ते शुभवर्तमान काय? आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मला, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि ख्रिस्त आम्ही ऐकलं त्याचं नाव येशू. येशू म्हणजे पापापासून सुटका देणारा, तारणारा. तो तारण देण्यासाठी समर्थ आहे. तारण म्हणजे सुटका. कशापासून? सगळ्या गोष्टीपासून सुटका, सगळ्या गोष्टीपासून सुटका. ज्याचं तुम्हाला भीती वाटते तो भिवू नका. तुमच्यामध्ये भय आहे, प्रत्येकात काही ना काहीतरी भय आहे. इथं बसलेला एक सुद्धा व्यक्ती असा नाही की ज्याच्यामध्ये भय नाही. तुम्ही किती पण वरून आनंदी दाखवा पण आतमध्ये कुठेतरी भय असतं बरं का. सगळ्याला, मला सुद्धा भय असतं. मी किती पण मोठा उपदेश केला ना, अचानक आवाज आला की मी पण दचकतो, माझी पण छाती धडधडते. माणूस आहे. गाडी चालवताना अचानक समोरून गाडी आली, अचानक ब्रेक दाबला, लगेच छातीत बसवतो, अरे बापरे, आत्ता मरता मरता वाचलो. भय आहे. पण शुभवर्तमान काय? सगळ्यातनं सोडवणारा देव आहे. हे शुभवर्तमान आहे. कधी तुमच्यातलं भय नाही. जर तुमच्यामध्ये ख्रिस्ताचा जन्म झाला ना, मग तुमच्यासाठी शुभवर्तमान काय? भिवू नका. भिवू नका या शब्दाचा अर्थ तुम्ही म्हणाल भिवू नका म्हणजे भीती येणार ना, आधी भीतीदायक वातावरण निर्माण आल्यावर भिवू नका येणार आहे. भिवू नका म्हणजे काय? तो आला मग तो म्हणतो नाही भीतीच येणार नाही, मी शत्रूच पाठवणार नाही. तो म्हणतो शत्रू येणार पण भिवू नका, आजार पण येणार पण भिवू नका, आर्थिक प्रश्न येणार पण भिवू नका, कौटुंबिक वाद होतील, कलह होतील, घटस्फोटापर्यंत प्रकरण येईल पण भिवू नका. मी आहे ना, तुमच्यासाठी जन्मलोय ना मी.
तुमच्यासाठी कधी जन्मला? वाचा बरं ते वचन. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात. कधी हो? आज. आणि उद्या वाचलं तरी काय येणार? आज. म्हणजे रोजच तुमच्यासाठी सुटका आहे. आमेन. आता आपल्याला 25ला तो पाहिजे असतो ना, त्यावेळेस आम्हाला ते ऐकायचं असतं. पण देवाने आता लक्षात ठेवा, वचनात सांगितलं देवाचं वचन काल आज युगानुयुग एक सारखंच आहे. आम्हाला पाहिजे, आम्हाला फक्त वर्षात एकदा इश्यू पाहिजे. एकदा आमचं ठरलेलं आहे, एकदा वधस्तंभावर क्रुसावर एकदा पाहिजे, एकदा कब्रस्तानमध्ये पाहिजे, एकदा उठला पाहिजे, परत दुसऱ्या वर्षी जन्म घेतला पाहिजे. सायकल तर संपत नाही. 25 तारखेला जन्म, मार्च एप्रिल मध्ये मेला, त्याच्यानंतर पुन्हा उठला, मग पुन्हा बाळ झाला, मग पुन्हा आला, मग पुन्हा घरावर तारा, मग पुन्हा चर्च मध्ये गेल्यावर मेल्यावरती तिथं पडदा काढा, सगळं काढा, सगळं रिकामं ठेवा, लाईट बंद, सगळं बंद. मी कधी जायचं पूर्वी चर्चला तर सगळं डेकोरेशन काढून ठेवायचं, सगळं काढायचे. मग मला मोठा प्रश्न, घरात जसं असतं ना गेले तसं दुःख, इतकी क्रिएटिव्हिटी तिथं, सगळं दुःख. याजकाचा संदेश पण तेवढा मर्यादित. तू तर असं दाखवते की आत्ताच पूर्ण आलाय. आता तो कबरेत नाही, पित्याच्या उजवीकडे आहे. वारंवार त्याला जन्म घेण्याची गरज नाही. तो आहे आणि तो आहे म्हणून आमच्यात भय आहे. आणि तो आहे तर तो आज आहे. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तुमच्यामध्ये भीतील त्या तिथं वचन तुमच्या लक्षात आलं पाहिजे, आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मलेला आहे. ज्याला आज या शब्दावर विश्वास आहे तो जगामध्ये कुठल्याच प्रकारच्या भीतीला घाबरत नाही, कोणत्याच नाही प्रिया. त्याला उद्याचं पण तुम्हाला सांगितलं नाही, काळजी करू नका, उद्या येणाऱ्या सावकाराची तो तोंड बंद करेल. तो म्हणतो आजच करेल, काळजी करू नकोस. आज घर पाहिजे ना, मी आज तुला देईल. मग ते लोक बऱ्याच लोकांना हे वचन वाटतं, बरं झालं ना आजच प्रभूंनी घर द्यावं आणि आज पश्चाताप करावा, देवाची भीती बाळगावते कुठे. आधी भी मग तुझ्यासाठी शुभवर्तमान आहे. हे तो फॉर्म्युला जो आहे ना, तो फॉर्म्युला लक्षात घ्यायला पाहिजे. पहिले भीती असल्यावर तुम्हाला घर मिळेल. हो, आज तुम्हाला देवाची भीती असली, तुमच्या सावकाराची तोंड बंद होतील, आज तुम्हाला अभिवचन मिळेल. जेवढं तुम्ही लेट कराल तेवढं आज हा शब्द लांब जातो, लगेच तो आज तुमच्याकडे नाही. तर मी बायबलचं पाळक साहेब आज सांगितलं, बरं झालं, घरी गेल्यावर प्रार्थना करतो, रात्रीतून देवाने घर बांधून मोकळं करावं. असं काही घडणार नाही. आधी भीती यायला पाहिजे. आणि एक बायबल मधलं वैशिष्ट्य काय माहिती का, भिवू नका हा शब्द 365 वेळा आहे. 365 वेळा. आणि ज्यास भीती हा शब्द येतो तो 365 वेळा. म्हणजे तुमच्या 365 वेळा देव तुमच्यामध्ये त्याची भीती आहे का नाही तो पाहतो, एक दिवस नाही. तुम्ही म्हणाल की आज मी देवाची भीती बाळगतो, आज पश्चाताप करतो, आता जे बाप्तिस्मा घेणार आहे, भिलो आणि बाप्तिस्मा घेतला. अरे बाप्तिस्म्यानंतर पण भीती बाळगायला पाहिजे ना. आता तू देवाचं लेकरू झाला, तुला विचार करताना, तुला बोलताना, चालताना, लोकांशी व्यवहार करताना, वागताना तिथं तुझ्यामध्ये देवाची भीती असली पाहिजे. आज तुझ्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला. कोणत्या देवदूतांजवळ? शुभवर्तमान सांगणाऱ्या देवदूतांजवळ. लक्षात घ्या. आता तिथं जर तुम्ही वाचलं ना तर ते देवाचा धन्यवाद करत होते असं लिहिलेलं आहे. म्हणजे ते वर्शिप करत होते. आणि त्यांची वर्शिप त्या ठिकाणात काय जर बघितलं, ऊर्ध्व देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे. कोणावर? ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे. जगाला होणारा मोठा आनंद. पण तिथं काय म्हटलं? ज्यांच्यावर त्याचा प्रसाद. त्या मनुष्यास शांती. म्हणजे शांती पण सगळ्याला नसणार आहे. कोणाला असणार आहे? ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला. प्रसाद देव देत नाही बरं का.
ज्यांच्यावर त्याचा प्रसाद म्हणजे देव ज्यांच्याविषयी आनंदी होतो तो. लक्षात घ्या, हा प्रसाद शब्द जो आहे ना, तो प्रसाद म्हणजे देवापासून काहीतरी घेणं नाही. प्रसाद म्हणजे तुम्हाला देवाला प्रसन्न करणं. मग मग कोणाविषयी देव प्रसन्न होतो? म्हणून तर म्हटलं ना, पहिलं नाताळ साजरा करणारे हे जे लोक आहेत ना, हे मेंढपाळ, या मेंढपाळांवर त्याचा प्रसाद झाला. आणि पाहतो आम्ही एवढ्या स्त्रिया पृथ्वी तलावरती होत्या, पण मरियला म्हटलं हे कृपा पावलेले म्हणजे देवाचा प्रसाद मिळालेले स्त्री, तू धन्य, का तर येशू तुझ्या उदरातनं बाहेर पडत आहे. आणि मग त्या स्त्रिया सुद्धा त्या मरियेकडे पण म्हणतात, जिनी तुझी स्तन चोखली, आणि तो धन्य, त्या मरियेला म्हणतात ते धन्य, कारण तिच्यावरती प्रसाद झाला. ज्यांच्यामध्ये ख्रिस्ताचा जन्म होतो, ज्यांना ख्रिस्त जन्म समजला, त्यांच्यावरतीच देवाचा प्रसाद आहे. लक्षात ठेवा, सारं जग नाताळचा आनंद करत आहे, सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीनं, आणि ते त्यांच्या पद्धतीने सेलिब्रेशन करत आहे. आणि आम्ही त्या आनंदामध्ये सहभागी होतो, पण आनंद आम्हाला त्याच्यामध्ये नाही मिळणार. तो एक भाग आहे आनंदाचा. आता हा कसा आनंदाचा भाग आहे? त्याने शुभवर्तमान सांगितलं, पहिल्या देवदूताने शुभवर्तमान सांगितलं. यांची ऍक्शन काय? धनगरांची, ते घाबरून पडले. हा आनंदाचा भाग आहे. कुठला आनंद? पहा, कधी कधी भीती हा सुद्धा एक आनंद असतो. तुम्ही कसं भीती, कसं काय आनंद असतो? हॉस्पिटलमध्ये जा, मग ते ऑपरेशन चालू असतं. ते ऑपरेशन चालू असताना सगळे घाबरलेले असतात, पण ऑपरेशन करायचं असतं. का? ऑपरेशन नंतर सक्सेसफुल जर झालं ना, तर आम्ही म्हणतो आता कायमचं गेलं ते दुखणं. ती भीती पण एक आनंद असतो. आता त्या स्त्री गरोदर राहते ना, तर तिला ती भीती असते, माझं पोटातलं बाळ मरेल किंवा मी मरेल, मग तरी ती गर्भधारण करते. तो भीती पण एक आनंदच असतो. तसं या मेंढपाळाला ज्या आणि प्रकाश प्रगटला, ते घाबरले आणि ते पडले. हा आनंद आहे, हा वेगवेगळा आनंद. ते पडले हा त्यांचा आनंद आहे. देवदूताने शुभवर्तमान सांगितलं, हा आनंद आहे. त्या देवदूत दुसरे कळप आले, त्यांनी गीतं गायली, हा त्यांचा आनंद आहे. आता जे तुम्ही जाणार आहात ना ज्या कार्यक्रमासाठी, तो आनंदाचा एक भाग आहे, पण खरा आनंद येशूचा जन्मच आहे आमच्यामध्ये, आणि तो आमच्यामध्ये जो ज्याच्या भोवती आम्ही फिरत आहोत, तो एक आनंदाचा भाग आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होतात. देवदूत आले, ते सहभागी झाले. धनगर आले, सहभागी झाले. आणि शुभवर्तमान सांगणारे देवदूत आले, सहभागी झाले. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? बायबल सांगतं, ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला. वाचा बरोबर वचन. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे, त्या मनुष्यात शांती. त्या मनुष्यात शांती. आता 25 वचन वाचा. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेतलेमापर्यंत जाऊ. व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले. आणि मरिया योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली. आता या मेंढपाळांना पहिली शुभवर्तमान का सांगितलं गेलं? या मेंढपाळांना नाताळाचा आनंद का मिळाला? त्याचं कारणच आहे, हे मूर्ख होते. पण ज्ञानी असते तर त्यांनी काय म्हणले असते? देवदूताचं काम करून गेले, आता आपण ऐकलं ना गप्प बसू, झोपू रात्री निवांत. म्हणून तर ज्ञानी लोक तारा पाहिला पण शोधण्यासाठी 2 वर्ष घालवली, आणि मेंढपाळ घाईघाईने गेले. ज्ञानी लोक 2 वर्षांनी पोचले, आणि हे केव्हा पोचले? घाईघाईने. कधी कधी ज्ञानी असतात ना, ते बाप्तिस्मे सुद्धा विलंबन करतात बरं का. आणि काही जे हुशार असतात तर ते घाईघाईने पटकन बुडून मोकळे होतात. घाई करायची, गडबड करायची असते. कधी कधी आमचं ज्ञान आम्हाला काय सांगतं माहिती का? या वर्षी नाही, अजून 1 वर्ष, मग त्याच्या पुढच्या वर्षी. आणि कित्येक वेळा तर आमच्या डोक्यात कल्पना पक्क्या असतात, हे झाल्यावर मी करणार आहे. आणि काही लोक म्हणतात, आधी देवानं एक चमत्कार माझ्या जीवनात घडवा. बाप्तिस्मा चमत्कारासाठी नाही, बाप्तिस्मा यासाठी की तुझ्या जीवनात सगळ्यात मोठा चमत्कार तुझं परिवर्तन आहे. आणि ते प्रभूनं केलं, ते तुमच्या धार्मिकतेनं नाही झालं. प्रभूनं तुमच्यावरती कृपा केली. लक्षात घ्या, जी बाप्तिस्मा घेणार आहे, देवानं तुमच्यावरती कृपा केली म्हणून तुम्ही बाप्तिस्मा घेतात. सगळे नाही घेऊ शकत. सगळ्या लोकांना शुभवर्तमान कळालेले, पण सगळे नाही घेऊ शकत. ज्यांनी घेतलं ते धन्य.
कारण तुम्हाला ते रहस्य कळालं आणि अतिशय नम्रतेने प्रभू समोर तुम्ही खाली मान घातली, काही का केलं नाही. ते म्हटले चला जे आपण ऐकलं ते करण्यासाठी जाऊ, पाहण्यासाठी जाऊ म्हणजे बुडण्यासाठी जाऊ, ते पाहण्यासाठी जाऊ. तो कुठे आहे, काय आहे, तर्कावर आधारित ख्रिस्त जन्मोत्सव कधीच करू नका. तुमच्यामध्ये ऍक्शन बरोबर तुमची रिॲक्शन असली पाहिजे. देवदूतांनी शुभवर्तमान सांगितलं, त्यानंतर स्तुती आराधना झाली आणि आराधना झाल्याबरोबर हे धनगर, हे मेंढपाळ घाईघाईनं ख्रिस्ताला भेटण्यासाठी गेले. ख्रिस्ताला भेटण्यासाठी लगबग असली पाहिजे, एक्साइटमेंट असली पाहिजे, उत्सुकता असली पाहिजे. लक्षात घ्या, ही उत्सुकता त्याच लोकांमध्ये असते ज्यांच्यामध्ये ख्रिस्त असतो. बरं का, ज्यांच्यामध्ये ख्रिस्त असतो, एक्साइटमेंट असते. माणसाला स्वस्त बसवत नाही, त्याला वाटतं काहीतरी केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे शुभवर्तमान. थांबू नाही वाटत, असं वाटतं की चला अजून एक संधी मिळाली शुभवर्तमानाची. थांबू नका. जर एक्साइटमेंट, जर तुम्ही खरे मूर्ख आहात तर तुम्ही बाकीचा तर्क करू नका. तुम्ही आणि लगेच म्हटलं पाहिजे चला घाई घाईनं प्रभूला भेटायला जाऊ. या मेंढपाळानं केलेला सण साजरा, हा नाताळ, हा इतका सुंदर अद्भुत आहे. बायबल सांगतं ते एकमेकास म्हणाले. कोणाला म्हणाले हो? एकमेकास. हा, जे बाप्तिस्मा घेणार आहेत ना त्यांनी एकमेकास सांगा आम्ही बाप्तिस्मा, आणि जे घेत नाही त्यांना सांगायचं आम्ही घेणार आहे, आम्ही जाणार आहे. आम्ही जाणार आहे. कुठे जाणार आहे? बेथेलहेम जाऊया. नाही गाणं ना, बेथेलहेमा जाऊया, प्रभूचे दर्शन. तुम्ही ज्यावेळेस त्या ख्रिस्ताकडे जाताना तुमची उत्सुकता असली पाहिजे की मी प्रभूचं दर्शन का. हे किती संदर्भ आहे बघा एकमेकाशी. मला स्वर्गामध्ये जायचं तर येशू काय म्हणतो माहिती का, पाण्यानं आणि आत्म्याने जन्मले वाचून कोणी देवाचं राज्य पाहू शकत नाही. म्हणजे आता दर्शन तुम्ही घेऊ शकता केव्हा, ज्यावेळेस तुमच्याकडे ती उत्सुकता, ती लगबग असती की तुम्ही तुमचं ठिकाण सोडावं, तुमचे विचार सोडावे, तुमचा कळप सोडला पाहिजे. बरं का, पहिले कळप सोडा. कळप घेऊन नाही जायचं. मेंढर शेरड, चला ईश्वला सगळीच मेंढर शेरड, गुटखा, तंबाखूची पुडी, भांडणं, मारामाऱ्या, हे सगळं कळप घेऊन तिथं जायचं. चला हे पण आमच्या बरोबर असू दे, प्रभूजी हे पण राहू दे. कशाला ते इथून बाहेर पडल्यावर परत लागेल ना, ते नाही. ते कळप तिथं ठेवायचा आणि तिथं गेल्यावर फार सुंदर आहे. आता माझ्याकडे वेळ नाही कारण तुम्हाला पण जायचं, एकच मिनिटामध्ये ते सांगतो. त्यांनी त्या कळपातली 2 मेंढरं घेऊन गेले. कशासाठी? तिथं मारायची, तिथं कापायची, ती येशूला द्यायची, प्रतिकात्मक होम करायचा त्याचा. ही मेंढरं जे त्याचे स्वभाव इतके दिवस तुम्ही राखले ना, येशूचं दर्शन झाल्याबरोबर ते तुमचे स्वभाव तिथंच कापून टाकायचे. का? ज्यास ख्रिस्त भेटेल तुम्हाला कळपाची गरज नाही, कळपाचा राजाच तुम्हाला सापडलेला आहे. याला म्हटलंय नाताळाचा खरा आनंद. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं ख्रिस्ताचा जन्म ज्याला समजला, देवाचा प्रसाद त्याच्यावरती झाला. लक्षात घ्या, देवाच्या वचनामध्ये जी ताकद आहे ते तुमचं जीवन, तुमचं मन, तुमचं शरीर, तुमचं परिवार आणि सगळ्याचं परिवर्तन करण्याची ताकद त्याच्यामध्ये. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करू, आपल्या माना आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. आता देवाच्या जवळ आम्ही येणार आहोत. प्रभूचं वचन आमच्याकडे आलेलं आहे. प्रभूच्या वचनानं आमची भेट घेतली. ज्यांना प्रार्थना करायची असेल ते पुढे येतील. विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी महत्कृत्य करणार आहे. ज्यांना